हॅलो नमस्कार, मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तसेच बघा, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि हो, तुम्ही काल माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे अगदी मनातून भरभरून असे आभारी आहे। बघा ताईंनो, आज मी इथे तुम्हाला चहाऐवजी लिंबू पाणी घेताना दिसत आहे। तर तुम्ही म्हणाल ही कोणती वेळ आहे लिंबू पाणी घ्यायची? तर हो, काल मला भरपूर ॲसिडिटीचा त्रास जाणवत होता। बघा ताईंनो, आपल्या गृहिणींचं असं होतं ना, कधी कधी कामाचं नियोजन करता करता आपण आपल्याकडे दुर्लक्ष करत असतो, वेळेवर झोप मिळत नाही, किंवा मग कधी कधी काय होतं, आपल्या खाण्यापिण्यामध्ये देखील लक्ष राहत नाही। त्यामुळे असे प्रॉब्लेम आपल्याला अधूनमधून जाणवतच असतात। तर मग बाहेरचे जे प्रोडक्ट्स यूज करण्यापेक्षा हे घरगुती लिंबू पाणीच बेटर आहे। तर इथे बघा, साऊ आणि श्री खेळत आहे। थोडं मी तुम्हाला त्याची क्लिप शेअर करते। कशाला जाणी पाहिजे? कशाला फिरायचं? चल मग आतमध्ये पडाल पडाल। थांब, मी देते, इथेच थांब थांब, चप्पल घालून। होय आहे, मी बर। आणि बॅट बॉल नाही खेळणार? बॅट बॉल नाही? इकडे इकडे इकडे। काय केलंयस ते? किती खेळायचं? धांब किती आलाय? अरे मम्मी, आता असं खेळायचं असतं। हो का? का एवढं खेळायचं? ताकद नाही मिळत? बघितलं कसं बोलतो की मम्मी खेळायचं असतं, खेळलं नाही तर ताकद नाही मिळत। असं तर मी जास्त खाली खेळायला सोडत नाही, कारण एवढी जागा नाही आमच्या गल्लीमध्ये, आणि खाली सगळं घाण पाणी वगैरे साईडला असतं, मुलांना कळत नाही, मग त्याच्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते। तरी पण बघा, आता काय करणार, छोटी मुलं आहेत तर त्यांना खेळ हा थोडा तरी हवाच। मग ते खेळत होते खाली। नंतर मग मी इकडे दळण करायला घेतलं। जरा मला तांदळाचं पीठ आणि बाजरीचं आणि डाळीचं पीठ जे आहे ते दळून आणायचं होतं। मी असंच तांदळाचं पीठ काय करते, तांदूळ जे धुवून सुकवते 1-2 दिवस, उन्हात सुकवत नाही, फॅन खाली सुकवते। तांदूळ उन्हात सुकवला की तो पिटाळला जातो ना, त्याच्यामुळे फॅन खाली सुकवते व्यवस्थित, मग त्याचा वास जो असतो तो तांदळाचा निघून जातो। मग त्याच्यानंतर मग त्या ज्या भाकरी असतात तांदळाच्या, त्या आमच्याकडे नॉनव्हेज बरोबर अशा शिजवून ज्या आगरी कोळी पद्धतीने करतात त्या प्रकारच्या मी भाकरी करते। आता इथे बघा, मी तुमच्यासोबतही शेअर करते क्लिप की आमच्या इकडे असे एक डंका आहे, तर तिथे खारीक खोबऱ्याची मशीन आहे बारीक करून द्यायची। तर मला डिंकाचे लाडू बनवायचे होते। मग मी घरातील कामं जी आवरली, दळण वगैरे दळायला दिलं, आणि इकडे डिंकाचे लाडू करण्यासाठी हे खोबरं आणि खारीक आहे ते बारीक करायला घेऊन आले होते। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून द्यायचे, आणि खारीकमधल्या बिया आणि त्याच्या पुढे जे आपण त्याला काही नाकं बोलतो ना, कचकच लागतो, तो भाग काढून टाकायचा। मग असं एकदम विदिन 10 मिनटामध्ये त्यांच्या इथे असं हे मशीनमध्ये बारीक करून देतात। तर पहिल्यांदा ही मशीन नव्हती तेव्हा घरी मिक्सरला करायला फारच कंटाळा यायचा किंवा खूप वेळ लागायचा। कधी कधी मिक्सरचं भांडं देखील खराब व्हायचं, कारण खोबरं बघा कसं जाड असतं ना, त्याच्यामुळे मग असं हे होऊन जायचं। पण आता ही मशीन जेव्हापासून माहिती झाली त्यामुळे काही असा प्रॉब्लेम वाटत नाही। तर आता इकडे बघा, हे मसाले, लोणचं घरगुती पद्धतीचे असं बरंचसं त्या डंकावरती मिळतं। तर आम्ही इकडूनच आणतो, हा नेरुळला डंका आहे, तर आम्ही त्या साईडला जातो आणि तिथूनच हे सगळं लाल तिखट पावडर, मच्छीसाठी आगरी मसाला वगैरे, तर मी तिथूनच सगळं घेऊन येते। तर अशा पद्धतीने मी हे बारीक करून आता आणलं आणि घरी आलो। मग घरी आल्यानंतर म्हटलं आता जेवणाचा जास्त काही तामझाम नव्हता आज, मी एकदम शॉर्टकटमध्ये जेवण बनवणार होते, ते देखील मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे। तर बरेच दिवस झालं मुलांचे खूप हट्ट चालले होते, मम्मी गुलाबजाम हवेत, गुलाबजाम हवेत। तर म्हटलं चला, आज हे इन्स्टंट गुलाबजामचं पॅकेट जे आहे ते मी डीमार्टमधून आणलेलं होतं। तर मग मी आता इथे आज गुलाबजाम करणार आहे।
आता बघा आज हा 31चा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्ष आहे. म्हटलं नवीन वर्षासाठी देखील गोडधोड काहीतरी म्हणून मग गुलाबजाम मी इथे बनवायला घेतले. त्याचं असं पीठ तयार करून घेतलं. तुम्ही पाण्यात मळा किंवा दुधात मळा, काही फरक पडत नाही. व्यवस्थित असे गुलाबजाम मऊ होतात. तर मी जानूला म्हटलं ये गोळे करू आपण दोघी, पण तिला काही ते जमत नव्हते. त्याला चिरा पडत होत्या गोळ्यांना. तर म्हणते मम्मा तुला कसं येतं गं, मला नाही येते. म्हटलं इट्स ओके, जाऊ दे, येईल तुला पण हळूहळू. म्हटलं चल मी गोळे करते तोपर्यंत. मग म्हणली मम्मा भूक लागली आहे, मी भेळ बनवते नाश्त्याला सगळ्यांसाठी. मग तिने तिकडे टोमॅटो कांदा वगैरे चॉप करून घेतलं, कोथिंबीर, आणि मग तिने भेळ बनवायला सुरुवात केली. मी तोपर्यंत गोळे बनवून ठेवले. म्हटलं तोपर्यंत तू हे कट कर, मग मी देते त्याच्यामध्ये बाकी मसाले वगैरे मिक्स करून. तिने सगळी भेळ ऑलरेडीच तयार केली होती, मी फक्त सर्व केली. मग तर असं त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर लिंबाचा रस पिळा आणि थोडासा चाट मसाला, कोथिंबीर टाकली, आणि जो तिखट भडंग असतो तो आम्ही भेळसाठी वापरतो. अतिशय टेस्टी भेळ लागते. अशा या नाश्त्याच्या टायमिंगमध्ये अशी भेळ वगैरे जर मुलांना दिली तर ती पौष्टिक पण असते, त्याने ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही. बघा बरेच जण मुलांना भूक लागली की चहा बिस्किट वगैरे असं काहीतरी देतात. तर खरंच सांगते ताईंनो, चहा बिस्किट किंवा मग पाव वगैरे असलं मुलांना जास्त चहाबरोबर खायला देऊ नका. तो खूप अनहेल्दी असतो, आपल्याला त्याचे परिणाम कळत नाहीत, पण खूपच त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तर अशा प्रकारे आता आमची इथे भेळ जानूनी तयार केली. मी त्यांना सर्व करून दिली आणि म्हटलं मग मी पुढच्या कामाला माझ्या लागेन. तोपर्यंत आपल्या मुलांचा नाश्ता चालू होता. श्रीसाठी दूध देखील मी गरम करून दिलं होतं. तर असे छान असे गोळे तयार करून घेतले. जवळजवळ या एका पॅकेटमध्ये एक 40-45 तरी गुलाबजाम माझे तयार करून हे गोळे झाले होते. आता मी इकडे फ्राय करायला घेतले आहे. गुलाबजामची रेसिपी बघत बघत आपण थोड्या गप्पा मारूया. बघा ताई, यशाचा खरा मार्ग काय? यश म्हणजे केवळ पैसा, पद किंवा म्हणतात ना मोठेपणा नाही. स्वतः जिंकलेली लढाई. माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात, अपयश येतं, पण त्यातून खचून जायचं नाही, पुढे चालत राहायचं. यश नक्की मिळतं. बघा आज जे लोक यशस्वी आहेत ना, त्यांनी कधी ना कधी संघर्ष केलेला असतो. फरक इतकाच असतो, त्यांनी हार मानलेली नसते, संकटांना तोंड दिलेलं असतं. त्यामुळे आज ते या पदावर येऊन पोचलेले असतात. स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुमच्यावर विश्वास ठेवू नाही तर नाही ठेवू, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपण हळूहळू चालत राहायचं, पावलं टाकायची, पण लक्षात ठेवा रोज पावलं टाका, रोज चालत राहा, पण सत्याच्या मार्गावर चाला. असत्याची कास अजिबात धरू नका. यश एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. बघा आजचा दिवस तुमचा आहे, भूतकाळात धडा घ्या, भविष्याची तुम्ही काळजी करू नका. आज जर कष्ट केलं तर भविष्य तुमचं नक्कीच चांगलं आहे. म्हणून बघा लक्षात ठेवा ताईंनो, हार कधी मानायची नाही, त्यामुळे तुम्हाला कोणीच हरू शकणार नाही. तर आता इथे बघा गुलाबजामसाठी माझा पाक तयार झालेला आहे. पाक मी थोडासा जास्तच करते, म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये गुलाबजाम जेवढे मुरले जातात तेवढे छान लागतात. थोडेसे 2-4 केसर काड्या देखील टाकल्या आणि असे छान असं हलवून घेतलं आणि वरून जी आपली वेलची पावडर असते ती 1 चमचा टाकली. याने सुद्धा टेस्ट खूप सुंदर येते. तर माझे आता इथे गुलाबजाम करून तयार झालेले आहेत. विकतची गुलाबजाम माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही. त्यांचं असं एक 15 दिवसातून महिन्यातून चालूच असतं, मग मी घरीच गुलाबजाम करते. मग अशी मी तुम्हाला बोलले होते ना की आज जेवणाचं जास्त माझं तामझाम नाही आहे, त्यामुळे मी गुलाबजाम आज बनवले होते. तर आज मी इथे शेवया म्हणजे आमच्या सातारी भाषेत याला बोटवं म्हणतात, तर आज मी तिखट बोटवं बनवणार होते. आमच्या घरामध्ये बोटवं हे श्रीच्या पप्पांना आणि श्रावणीला खूप आवडतं, पण श्रावणीला गोड आवडत नाही, तिला तिखट मसाल्याचं बोटवं आवडतं आणि श्रीच्या पप्पांना गोड आवडतं. तर मग मी कधी कधी काय करते, ज्यावेळेस माझा उपवास असतो तेव्हा सकाळी नाश्त्याला त्यांना गोड बोटवं बनवून देते, दूध आणि गुळामधलं. आणि मग कधी कधी श्रावणीसाठी मग असं आम्हाला मसाल्याचं बोटवं मी जेवायला बनवते, कारण आज श्रीचे पप्पा बोलले जास्त भूक नाही, नॉर्मलच जेवण बनव. तर म्हणून मग मी असं मसाल्याचं बोटवं तयार करण्यासाठी घेतलं होतं. ते काय एकदम इझीच आहे बघा. नेहमीसारखीच फोडणी करायची. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो नरम होईपर्यंत छान असं
परतवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हळद, आपले जे पावडर मसाले आहेत तर जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, हे सगळे मसाले घालायचे आणि वरून मी हे मॅगी मसाल्याचे पॅकेट आणून ठेवते भाजीला वगैरे, पण मी कधी कधी यूज करते ना, तर ते पॅकेट देखील एक ह्याच्यामध्ये टाकलं. आता ह्याच्यामध्ये काळा मसाला, घाटी मसाला मी वापरत नाही, फक्त हे बाकीच बेसिक पावडर मसाले वापरते. त्याच्यावरून मग कोथिंबीर घातली आणि सगळं मिश्रण व्यवस्थित भाजून घेतलं आणि साईडला मी पाणी गरम करायला ऑलरेडी ठेवलेलंच होतं. आता जेवढं बोटवं असेल त्याच्या अंदाजे आपल्याला ते पाणी घ्यायचं असतं. मग मी गरम करून पाणी असं बोटव्याच्या अंदाजे मी इकडे घेतलं. छान उकळलं की मग त्याच्यामध्ये हे बोटवं घालून घेतलं. खायला एवढं टेस्टी लागतं ना. पण कसं आहे ना, आजकाल बघा मुलांना हे ऑप्शन आलेले आहेत ना, मॅगीज वगैरे किंवा नूडल्स, त्यामुळे असे हे पारंपरिक पदार्थ मुलांना खायला नको वाटतात. पण मी असे पारंपरिक जे पदार्थ आहे ते करतच असते. मुलं जरी कंटाळा करतील खायला, थोडं तोंड वाकडं करतील, पण बघा त्यांना सवय लागून जाते. तर अशा प्रकारे आज छान असा गुलाबजाम आणि बोटव्याचा बेत करून झालेला आहे. आता आम्ही सगळे इथं जेवण करून घेणार आहे. तर बघा ताईंनो, कसा वाटला आज हा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.